राज्यात झालेल्या पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतींचं नुकसान तर नुकसानीच्या पंचनाम्यांना आजपासून आज मुंबई आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मेट्रो 3च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकावर आता वरळी मेट्रो स्थानकात सुद्धा छत गळती सुरू तर तिकीट काउंटरजवळ गळती। छत गळतीमध्ये प्रवाशांमध्ये नाराजी। मुंबईमध्ये पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार तर कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार। कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात। दादर परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाचं आवाहन। नवी मुंबई पनवेल परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत। ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं तर वाहन चालकांची या पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत सुरू। पालिकेच्या वतीनं सखल भागात संक्शन पंपद्वारे पाण्याचा निचरा। अंबरनाथ शहरात बी केमिंग वरून नवरे नगरकडे जाणारा रस्ता जलमय। 10 मिनिटाच्या पावसानं रस्त्याला नदीचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून नागरिकांना काढावी लागते वाट। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा महापालिका मुख्यालयाला फटका। टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनात तर लिफ्टमध्ये सुद्धा गळती सुरू झाल्यानं लिफ्ट बंद। कल्याण खडकपाडा चौकात रस्त्याच्या कडेला पाणी साचल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल। काही ठिकाणी रस्त्यावर चेंबरचं पाणी बाहेर पडत असल्यानं संपूर्ण रस्ता जलमय। पुण्यात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये शिरलं पावसाचं पाणी तर रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये पाणी शिरलं। वेटिंग रूममध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास। पुण्याच्या शिरूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कलिंगड पिकाचं नुकसान। मांडवगड या फराटामध्ये प्रचंड नुकसान। शेतकरी आता हवालदिल। पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका। उन्हाळी भुईमूग बाजरीला कोंब फुटले। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला। सकाळपासूनच पावसाची उघडीप। इंदापुरात मुसळधार पावसाचा कहर। पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभा मंडपात पावसाचं पाणी। मंदिराच्या आतील संपूर्ण भाग पाण्यात बुडाला। मुसळधार पावसामुळे पुणे शहरात 254 झाडं पडली तर मे महिन्यात झाडं पडण्याच्या सर्वाधिक घटना। झाडं अंगावर पडल्यामुळे पुणे शहरात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती। पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर। तालुक्यातल्या राहू या ठिकाणी 8 महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता पुरात वाहून गेलाय। पुण्याच्या सिंहगड परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका। या पार्श्वभूमीवर 29 मेला सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। राज्यात झालेल्या पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतींचं नुकसान तर नुकसानीच्या पंचनाम्यांना आजपासून अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका। बीडच्या येळंब घाट परिसरामध्ये 60 एकरमधील कांदा सडला। 25 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। पंचनामे सुरू असून सरकारनं आता खरीपाच्या पेरणीपर्यंत आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। करमाळा तालुक्यामध्ये पावसानं कांदा उत्पादकांचं नुकसान। जवळपास 250 ते 300 गुणी कांद्याचं नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुण्याच्या इंदापूरमध्ये डाळिंबाच्या बागा जलमय तर नीरा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस। सुकना नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे। दरम्यान वाकुळणी, माहेर, भायगाव या ठिकाणी अनेक शेतात पाणीच पाणी।
सोलापूरच्या बार्शीमध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस. बार्शी तालुक्यातल्या आगळगावमध्ये कांदा पिकाचं नुकसान. काढणीला आलेला उन्हाळी कांदा पावसामुळे पूर्णतः भिजला. पावसानं धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या भुईमुगाला कोंब फुटले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भुईमुगाचं प्रचंड नुकसान. वाशिमच्या मंगरुळपीरमधील शेलू बाजारामध्ये नाफेड विक्री केंद्रावर शेतकऱ्यांचे अतोनात हाल. तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रात्र पावसात जागून काढावी लागते.